नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता समरला हळद लावता क्षणी गुरुजी आता सांगतात की नवऱ्या मुलाला हळद लावून झाली आहे. तेव्हा आता नवरीला हळद लावण्यासाठी मुलाची उष्टी हळद पाठवून द्या. आता पटकन मंदाकिनी ते गुरुजींचे बोलणं ऐकते आणि त्यानंतर पटकन आता आदिराची मावशी त्या नवऱ्या मुलाची उष्टी हळदीची जी प्लेट असते ती घेऊन मलिकाकडे येते आणि पटकन आता ज्या हळदीमध्ये जी पावडर मिक्स केलेली असते ती पावडर आता त्या हळदीमध्ये ती मिक्स करते. मलिका म्हणते की आता ही हळद त्या स्वानंदीच्या अंगाला लागली की लगेच तिच्या अंगाची लाई लाई होणार आहे. ती ऐकताच दोघीही खुश होतात आणि तेवढ्यात आजी आता बाजूला बसलेली असते. आजी आता मलिकाला म्हणते की अगं मलिका, समरची उष्टी हळद स्वानंदीला लावायला दे. हसतच आता मलिका म्हणते हो हो, हे काय आई, देते मी. आणि त्यानंतर मलिका आता ती हळदीची डिश घेऊन आता जात असताना समोरून आता मंदाकिनी आता मलिकाच्या दिशेने येत असते आणि मलिका ती हळद घेऊन जात असताना आता मंदाकिनी तिच्याच आता विचारात असताना मंदाकिनीचा धक्का मलिकाला लागतो आणि त्या क्षणी मलिकाच्या हातातील ती हळदीची डिश आता हवेत उडते आणि त्यातील हळद आता मलिकाच्या अंगावरती पडते. आणि मलिका ती आपल्या अंगावर पडलेली हळद बघून रागाने मंदाकिनीकडे बघते तर हात जोडून मंदाकिनी म्हणते सॉरी सॉरी, मी काही मुद्दाम नाही केलं. इकडे समर, आदिरा, स्वानंदीचे बाबा सगळेजण आता तो भयानक प्रकार बघून आता अवाक झालेले असतात. आणि आता आदिराची मावशी म्हणते की अहो सॉरी काय मागताय, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते? तुम्ही ना शकुनाची हळद सांडली आणि हा मोठा अपशकुन झालाय. आणि आता ती हळद मलिकाच्या अंगावर आणि तिच्या मावशीच्या अंगावर देखील सांडलेली असते. दोघीच्याही अंगाला आता खाज सुटू लागते. दोघीही आता खाजू लागतात. तर तेवढ्यात अर्पिता पळत पळत त्यांच्याकडे येते आणि मलिकाच्या अंगाला हात लावू लागते. मलिका म्हणते की 1 मिनिट थांब, माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि दोघीही आता पळत आतमध्ये जातात. स्वानंदी, समर तो सगळा प्रकार बघतात. आणि त्यानंतर इकडे आता आजी निकिताला समरची उष्टी हळद स्वानंदीकडे घेऊन जायला सांगताच निकिता आता अतिशय सुंदर अशी ती उष्टी हळद आता घेऊन स्वानंदीकडे येते. आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने मंदाकिनी ही स्वानंदीला हळद लावते तर इकडे निकिता ही आदिराला, आणि दोघेही आता भन्नाट खुश झालेले असतात. आणि आता इकडे मलिका ही आतमध्ये जाते तर मलिका आता अर्पिताला सगळं सांगते. अर्पिता म्हणते की मम्मा, हे तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं? आणि तुम्हाला म्हटली होतीस ना की मी तुला हे अगोदर सांगेन म्हणून. मलिका म्हणते अगं तुला कसं सांगायचं? मलिका म्हणते की आता आपल्या हातात काही उरलं नाही. एकदा का आदिराला हळद लागली की मग आपली आदिरा आपल्या हातातून गेली समज. घाबरतच अर्पिता म्हणते नाही नाही मम्मा, असं काहीच नाही होणार. अर्पिता म्हणते की मम्मा तू अशी वाईट वाटून घेऊ नकोस, मला तुझी काळजी कळते. मलिका म्हणते की आदिराचं लग्न मोडणं खूप अवघड आहे, पण हे होईपर्यंत काही जरी झालं ना तरी सुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही. आणि त्यानंतर आता अर्पिताने पुन्हा एकदा मोठा भयानक प्लान केलेला असतो आणि एका ग्लासमध्ये दूध घेऊन त्या ग्लासमध्ये आता पुन्हा एकदा अर्पिताने दुसरी एक पावडर मिक्स केलेली असते. आणि अर्पिता आता आदिरा, रोहन, सुस्मिता सगळ्यांकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता अर्पिता सुस्मिता ही तिथेच तिची सेल्फी फोटो काढत असताना तिच्याकडे येते. आणि पटकन आता अर्पिता म्हणते की अगं सुस्मिता, तू इकडे काय करते? आणि हे बघ ना, एवढं सगळं लग्न होत असताना आपल्याला गप्पासुद्धा मारता येत नाही. तर अर्पिता म्हणते की मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. तर सुस्मिता खुश होते. तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की अगं स्वानंदी कुठे मला दिसत नाहीये, सकाळपासून तिने काही खाल्लं नाही, तेव्हा तिच्यासाठी दूध घेऊन आली होती. सुस्मिता म्हणते ते काय तिकडे आहे? तर अर्पिता म्हणते की प्लीज एवढं दूध तू तिला देतेस का? आणि लगेच आता सुस्मिता तो दुधाचा ग्लास घेऊन स्वानंदीकडे येते आणि ते दूध आता स्वानंदीला देऊ लागते. स्वानंदी म्हणते की मला खरंच दूध नको, मला दुधाची गरजच नाही आहे. आणि त्यानंतर स्वानंदी म्हणते की मला नकोय ते दूध. तू एक काम कर तूच ते दूध पिऊन टाक. आणि पटकन सुस्मिता ते सगळं दूध पिऊन टाकते. आणि तो रिकामा दुधाचा ग्लास घेऊन आता इकडे सुस्मिता अर्पिताकडे येते. अर्पिता म्हणते प्याली का गं ती दूध? तेव्हा सुस्मिता म्हणते की हे काय ती पिली दूध? आणि मोकळा रिकामा दुधाचा ग्लास आता सुस्मिता अर्पिताकडे देते आणि म्हणते की मला एक फोन करायचा. आणि पटकन मोबाईल काढून सुस्मिता आता फोन करण्याचं नाटक करते. आणि तेवढ्यात आता सुस्मिता तिथून निघून जाताच इकडे अर्पिता विचार करत म्हणते ही तर मॅडच आहे. आणि इकडे अंशुमन आता अर्पिताकडे येत म्हणतो की दिलं का दूध आणि प्याली का ती स्वानंदी दूध? हसतच अर्पिता म्हणते हो, स्वानंदी दूध प्याली. आणि तो रिकामा दुधाचा ग्लास अर्पिता आता अंशुमनच्या हातात देते.
इकडे आता सुस्मिताला नशा चढलेली असते आणि सुस्मिता आता हेलकावी खात स्टेजवर येते आणि दोन्ही हात पुढे करत म्हणते की हॅलो. तेव्हा सगळेजण आता इकडे सुस्मिताकडे बघतात. स्वानंदी समरला मोठा धक्का बसतो आणि सुस्मिता म्हणते की अरे काय यार, आता तर कोणी डान्सच करत नाहीये. आदिरा, रोहन, समर, स्वानंदी सगळे आता सुस्मिताकडे बघू लागतात आणि सुस्मिता म्हणते की लवकर गाणं लावा आणि म्युझिक चालू होताच आता सुस्मिता त्या म्युझिकवर डान्स करू लागते. तर सगळेजण अवाक होऊन सुस्मिताकडे बघू लागतात. मंदाकिनी म्हणते की सुस्मिता, पण सुस्मिता आता भन्नाट त्या नशेमध्ये डान्स करत असते. अर्पिता आता सुस्मिताकडे बघते आणि ते दूध आता सुस्मिता पिल्याचे अर्पिताच्या लक्षात येते आणि त्यानंतर आता सुस्मिता नशा चढून आता मलिका समोर येते आणि मलिकाला म्हणते की शट ऑफ. तर आता स्वानंदी आता सुस्मिताला धरू लागते. पटकन सुस्मिता आता तिच्या बाबासमोर येते आणि त्यानंतर मंदाकिनी समोर आणि पटकन आता मंदाकिनीला सुस्मिता म्हणते की सांग मॉम, माझी शूटिंग कधी आहे. तर आता हे सगळं काय चाललं ते कोणालाच कळत नसतं आणि सुस्मिता आता टेन्शनमध्ये आलेली असते. मोठ्याने ओरडत आता सगळ्यांना फटकारत सुस्मिता म्हणते की सांगा ना माझी शूटिंग कधी आहे. आणि सुस्मिता रडतच आता पुढे जाऊ लागते. सगळेजण आता सुस्मिता पाठीमागे जाऊ लागतात. तर मलिका म्हणते ही असं का वागते. आणि इकडे आता पटकन सुस्मिता आता स्विमिंग टँककडे जाऊ लागते आणि स्विमिंग टँकच्या कडेला जाताच आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो. पटकन आता सगळेजण सुस्मिताला अडवू लागतात पण सुस्मिता कोणाचं ऐकतच नसते आणि इकडून आता समर आणि तिकडून स्वानंदी दोघेही सुस्मिताला धरतात. पण त्याच वेळेस सुस्मिता आता दोघांचाही हात झिटकारते आणि समर स्वानंदी दोघेही आता स्विमिंग टँकमध्ये पडतात. पण त्याच वेळेस रोहन ओरडतो, अगं सुस्मिता तू काय केलं, हे नंदूताईला पोहता येत नाही. ते ऐकताच आता सगळ्यांना धक्का बसतो आणि इकडे समर स्वानंदी आता स्विमिंग टँकमध्ये पडलेले असतात आणि आता स्वानंदी खूप घाबरते. पण समर स्वानंदीला धरतो आणि म्हणतो घाबरू नका, मी तुम्हाला धरलंय. स्वानंदी आता अतिशय घाबरते आणि म्हणते की मला सोडू नका, वाचवा. समर म्हणतो की अहो तुमचे पाय टेकले, तुम्ही घाबरू नका, अजिबात काहीच होणार नाही. आणि हा स्वानंदी म्हणते की मला सोडू नका. समर म्हणतो की अहो कशाला घाबरताय, मी तुम्हाला धरलंय ना. तर आदिरा खुश होऊन हसू लागते आणि समर आता स्वानंदीला म्हणतो की अहो मी तुमचा हात धरलाय आणि आता जायचं का वरती. आणि स्वानंदी म्हणते हो. समर हात सोडतो तर घाबरत स्वानंदी म्हणते माझा हात सोडू नका. आणि त्यानंतर समर म्हणतो मी तुमचा हात सोडत नाही. तर स्वानंदीने समरचे आता दोन्ही हातांनी ते समरचा हात घट्ट पकडलेला असतो. हळूहळू समर स्वानंदीला वर घेऊन जाऊ लागतो. तो आता भयानक प्रेमाच्या दृश्याचा नजारा बघून आजी, आदिरा, रोहन खूप खुश झालेले असतात आणि समर स्वानंदीला वर घेऊन येतो आणि पटकन आता वर येताच आता पुन्हा स्वानंदी म्हणते की अहो मी पाण्याच्या खाली गेले होते आजी, खरंच मी पाण्याच्या खाली गेले होते. आणि लगेच आता आजी म्हणते की पण पिंट्याने तुला सावरलं ना, तू काही काळजी करू नकोस. स्वानंदी असाच आयुष्यभर पिंट्या तुला सावरत राहील. आणि लगेच स्वानंदी म्हणते खरंच मी पाण्याच्या खाली गेले होते, तुम्ही मला वाचवलं आणि सॉरी बरं का. तर समर म्हणतो तुम्ही ठीक आहात ना. तर स्वानंदी म्हणते हो. आणि पटकन आता निकिता आता स्वानंदी आणि समरला अंगावर टॉवेल टाकते. तर आता आदिराला खूप मजा वाटत असते आणि पटकन आता आदिरा रोहनचा हात धरून स्विमिंग टँककडे जाऊ लागते. तर रोहन म्हणतो अगं आदिरा तू कुठे चालली. आदिरा म्हणते स्विमिंग टँकमध्ये. रोहन म्हणतो कशाला. आदिरा म्हणते की तू काय बघितलं नाही का, चल. रोहन आता घाबरतो आणि तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की रोहन अरे घाबरू नकोस, पाय टेकतात बरं का. तेव्हा सगळेजण स्वानंदीकडे बघतात. तर मोठे डोळे करत समर स्वानंदीकडे बघतो आणि इकडे सगळेजण खुश होतात. तेव्हा आता स्वानंदी आता समरकडे बघत म्हणते की हाईट 4.5 फूटच आहे ना. तर समर म्हणतो हो. आणि स्वानंदी आता समरकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता धूमधडाक्यात स्वानंदी आणि समरच्या लग्नाचा दिवस उजाडलेला असतो. आणि त्यानंतर आता स्वानंदीला मंडोळ्या बांधतात. तर समर आणि स्वानंदीच्या लग्नाची आता विधी सुरू होतात. तर हात जोडून मलिका आता समर स्वानंदीचे लग्न बघू लागते आणि आता मलिकाचा डाव तिच्यावरच उलटवून अर्पिताने समर आणि स्वानंदीला आणलेले असते प्रेमाने एकत्र. समरने स्वानंदीचा वाचवलेला असतो तो जीव. तर आता एक एक करून मलिका अर्पिताचा डाव आता धुळीस मिळवत समर आणि स्वानंदी कसे लग्नाच्या बंधनात अडकतात आणि 7 फेरी घेऊन आता स्वानंदी ही कायमची कशी समरची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक
करा, सबस्क्राईब करा.